आणि माझ्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. आता आपण सह्याद्रीत आहोत. रामदेव राजाचा खिलजीने केलेल्या पराभवानंतर 200 वर्ष या मराठी मुलुकावर कुणीही बंड केला नाही, कुणीही स्वाभिमानासाठी तलवार उगारली नाही. इथल्या मनगटात ताकद होती, इथली लोक निर्भीड होती, इथली लोक पराक्रमी होती. पण कुणीतरी समोर येऊन स्वराज्याचं धाडस केलं नव्हतं. आणि देवगिरीच्या नंतर 200 वर्षांनी पहिला बंड जर कुणी केला असेल तर तो या सह्याद्रीने, याच त्या सह्याद्रीने तो बंड केला होता. आणि या 200 वर्षाच्या गुलामीनंतर एक सूर्याची किरण, एक असा कोणीतरी पुरुष जो इतक्या वर्षांपासून चालणाऱ्या गुलामीला संपवेल आणि एक नवा सूर्योदय करेल. म्हणजे काय तर इथं स्वातंत्र्य, स्वाभिमान, अस्मिता देईल असा तो अधिपती फाल्गुन वद तृतीय शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नरमध्ये स्थित शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराजांच्या जन्माच्या वेळी महाराष्ट्राची स्थिती कशी होती? माँसाहेब जिजाऊंनी महाराजांच्या जन्माकडनं काय अपेक्षा केलेली होती? तर त्या निजामशहाकरिता माझा दीर मरतो, माझा हक्का भाऊ मरतो आणि त्या भानगडीमध्ये मी रडावं कुणासाठी हा माँसाहेबांना प्रश्न पडतो. आणि माँसाहेबांना हा प्रश्न पडल्यानंतर माँसाहेबांना राष्ट्रमाता का म्हणतात? माँसाहेबांना तो प्रश्न नंतर पडल्यानंतर ती आई स्वतःच्या दीरासाठी नाही, स्वतःच्या भावासाठी नाही, आपल्या नातेवाईकांसाठी नाही, तर ती आई रडते या महाराष्ट्राकरिता. आणि या महाराष्ट्राकरिता लढल्यानंतर आई शिवाईला माँसाहेब जिजाऊंनी साकडं घातलं आणि माँसाहेब जिजाऊ म्हणतात की एक असा पुत्र माझ्या जन्मी दे, एक असा कोणीतरी माझ्या जन्मी घाल जो इथे स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य निर्माण करेल. आपल्या लोकांमध्ये मनगटांमध्ये दम नव्हता का? आपल्या इथल्या लोकांच्या 56 इंचांच्या निधड्या छात्या होत्या, यांच्या मनगटांमध्ये बळ होतं. पण इथली लोक ही लढायची फक्त परकीय सत्तेसाठी, इथली लोक इथल्या मातीसाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी कधीच लढली नव्हती. आणि हे माँसाहेब जिजाऊंनी ओळखलं आणि माँसाहेब जिजाऊंनी माझ्या पुत्राच्या माध्यमातून इथं मी स्वतःचं राज्य, इथल्या लोकांना स्वाभिमान, इथल्या शेतकऱ्याच्या हाती न्याय, इथल्या स्त्रीची आबरू राखणारा एक सदपुरुष, युगपुरुष जन्माला येईल आणि तो मी घडवेल किंवा त्याच्या हातातनं स्वराज्य घडेल, अशी ती सगळी संकल्पना होती. आणि असं ते सगळा प्रवास चालला होता. आणि फाल्गुन वद तृतीय पण शके 1551 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जुन्नर येथे शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म झाला. महाराजांचं नाव शिवाजी हे शिवाई देवीच्या म्हणण्यावरून ठेवलं गेलं किंवा शिवनेरी गडावरनं असा उल्लेख दिसतो. यात शिवाजी महाराजांचं म्हणजे जर आपण कवी परमानंदाचं समकालीन शिवभारताचं लिखाण बघितलं तर शिवाजी महाराजांच्या बालपणाबद्दल 2-3 गोष्टींचा उल्लेख आहे. त्या गोष्टी अशा की महाराज लहान असताना महाराजांना मऊ माती खायला आवडायची किंवा उंचच्या उंच एखादं ठिकाण असेल तर ते गाठायला महाराजांना फार आवडायचं. एवढंच नाही तर ज्या दाया होत्या महाराजांना सांभाळायला, त्या दायांना विविध जंगली प्राण्यांचे आवाज काढून त्यांना भीती घालायचं, हे महाराजांचं काही त्या लहानपणाचे काही गुण होती, लक्षणं होती. पण कुणाला माहीत होतं की हा लहान बाळ जो माती खातो तो एका काळी किंवा नंतर पुढे कुठंतरी या 4ही पातशाह्यांना माती चारेल. कुणाला माहीत होतं की दास्यांना भीव घालणारा, विविध प्राण्यांची, वाघाचे, सिंहाचा आवाज काढून भीव घालणारा हा लहान मुलगा बालशिवबा त्या दिल्लीला जाऊन दिल्लीश्वरासमोर शिवगर्जना करेल. कुणाला माहीत होतं की उंच 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 पारंब्या गाठणारा किंवा उंच ठिकाणी लक्ष वेधून ते लक्ष विजय करणारा हा बालशिवबा एका काळी मराठी अस्मितेचं हिंदवी स्वराज्य उभारेल. ह्या सगळ्या काही लक्षणं महाराजांमध्ये बघितल्या जातात. पण ह्या सगळ्या गोष्टी एका व्यक्तीला माहीत होत्या. ती व्यक्ती म्हणजे कोण तर सह्याद्री. आणि त्या सह्याद्रीला माहीत होतं. म्हणजे महाराजांचा जेव्हा शिवनेरी गडावर जन्म झाला, शिवनेरीच्या खिडकीतनं दिसणारी ती सह्याद्री तेव्हा हसत होती. महाराजांची जन्मकुंडली ऑब्व्हियस आहे की महाराज सरदाराचं पोरग होतं आणि सरदाराच्या पोराची जन्मकुंडली जेव्हा काढली जाते तर त्याच्या जन्मकुंडलीमधनं विविध गोष्टी सांगितल्या जातील की हा पुरुष असा असेल, हा पुढे असा करेल, तसा करेल.
पण त्या शिवनेरीच्या खिडकीतनं ती बघणारी सह्याद्री, तो सह्याद्रीचा डोंगर मात्र हसत होता. तो हसत होता त्या ज्योतिषावर, तो हसत होता आपणा सर्वांवर, की तुम्ही या पुरुषाची, या जन्मलेल्या बाळाची कुंडली काढतायत आणि अपेक्षा उपेक्षा लावतायत. ती सह्याद्रीला माहीत होतं की तुम्ही काय याची अपेक्षा करणार. हा पूर्ण मराठी मुलकाची, इथल्या भूमीची, इथल्या लोकांची कायापलट करणारा हा युगपुरुष, सदपुरुष इथं जन्माला आलाय आणि तुम्ही याची कुंडली काढणार. असा कुठंतरी संदर्भ, असा कुठंतरी या सह्याद्रीत मला जाणवतं की त्या सह्याद्रीला माहीत असेल की हा जो मुलगा आहे हा काही साधा नाही आहे, ह्याचा जन्म काही साधा नाही, ह्याच्या माध्यमातून काहीतरी मोठं होणं आहे. आणि सह्याद्री हसत होती आपल्या सर्वांवर. आणि असा कुठंतरी महाराजांचा जन्म झाला आणि महाराज हळूहळू हळूहळू मोठे होत गेले. आणि आज आपण रायरेश्वरावर आहेत. म्हणजे त्या मधल्या काळामध्ये, म्हणजे 1644, म्हणजे 14 वर्षाचे लगभग महाराज झालेले आहेत. आणि 1644 महाराजांनी याच रायरेश्वरावर, मी रायरेश्वर तुम्हाला दाखवला, रायरेश्वरावर महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. आणि स्वराज्याची शपथ महाराजांनी घेतली. महाराजांसोबत कोण होते तर इथलेच, याच परंग्यातले, इथलेच या खेडेबाऱ्यातले, इथल्याच या भोर तालुक्यातले, आजूबाजूचे पुणे खेडेबाऱ्यातले इथलेच महाराजांचे सवंगडी, जे लहानपणापासून महाराजांसोबत मोठे झाले, ह्याच लोकांनी मिळून, याच सवंगड्यांनी एकत्रित येऊन रायरेश्वरावर आपण काय करूयात तर हिंदवी स्वराज्य उभारूयात. 200 वर्षानंतर कुणीतरी येऊन एक काहीतरी नवीन धाडस करण्याचा प्रयत्न केला आणि महाराजांनी तिथं स्वराज्याची शपथ घेतली. मला नेहमी एक प्रश्न पडतो की महाराज 14 वर्षाचे असताना रायरेश्वराच्या मंदिरामध्ये ही सवंगडी एकत्रित करून स्वराज्याची शपथ घेतात. विचार करा, आज मी 14 वर्षाचा आहे आणि मी जर एखादी गोष्ट करायला लावली तर ती होणे शक्य नाही. पण महाराज काय करतात तर 14व्या वर्षी ह्या सवंगड्यांना, सवंगडी म्हणजे कोण तर यशाचे कंक बांधव असतील, मालुसरे बांधव असतील, इथलेच जेदी नाईक वगैरे देशमुख, बांधल देशमुख जे असतील, या सगळ्यांना एकत्रित करून महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. 14 वर्षाचं पोरग त्या लोकांना काय करण्याची उपेक्षा देतोय, काय करण्याचं धाडस देतोय की म्हणजे पुण्यापासून वर अफगाणिस्तानपर्यंत मुघल साम्राज्य, म्हणजे भारताच्या नकाशावर अंगठ्या एवढं दिसणारं पुणे, त्याचं परांगा, ते बी मुकासा नाही. म्हणजे शहाजीराजांना आदिलशहाच्या दरबारी मुकासा म्हणून पुरे परांगा भेटलाय. आणि दादोजी कोंडदेवतले किल्लेदार, त्यांच्या माध्यमातून हे सगळं चाललंय. आणि महाराजांच्या हातात स्वतःचं सुद्धा नाही आहे, त्या माध्यमातून हा परांगा आहे. आणि इथल्या लोकांना रायरेश्वरावर एकत्रित करून इथल्या सवंगड्यांना महाराज काय म्हणतात तर पुण्यापासून वर अफगाणिस्तानपर्यंत खाली निजामशाही आहे, इकडं वर मुघलशाही आहे अफगाणिस्तानपर्यंत, खाली इकडं निजामशाही आहे, बाजूला कुतुबशाही आहे. आणि या सगळ्या शाह्यांमध्ये इतक्या दिवस 200 वर्षापासून आपण गुलामी सहन करतोय. आणि इतक्यात आपल्याला काय करायचं आहे तर एक नवीन बंड करायचं आहे, स्वराज्य करायचं आहे. 14 वर्षाचं पोरग त्या सवंगड्यांना तो आत्मविश्वास देतोय. आणि तिथला एकही माणूस डगमगत नाही, तिथला एकही मावळा शंका करीत नाही. महाराजांचं हेतू यांना करायचं आहे तर हे निश्चित होईल, या आत्मविश्वासाने महाराजांनी केलं. आणि स्वराज्य फक्त एकाच बळावर, एकाच गोष्टीवर उभं राहिलं, ते म्हणजे प्रामाणिक हेतू. इथल्या लोकांना स्वाभिमान द्यायचा, इथल्या स्त्रीच्या आबरूला आपण रक्षा करायची आणि स्वाभिमानानं, स्वातंत्र्यानं जगायचं, या उद्देशानं महाराजांनी स्वराज्याची शपथ या परिसरात घेतलेली. शिवनेरीवरनं बालशिवबा हे खेडेबाऱ्यामध्ये आले, म्हणजेच इथलं खेड शिवापूर. आणि तिथं महाराज राहायला लागले. म्हणजे महाराजांचा लालमहल पुण्यातला हा बांधूस होईपर्यंत शिवापूर इथे एक वाडा महाराजांसाठी बांधण्यात आला. त्यावेळी दादोजी कोंडदेव, मासाहेब जिजाऊ, शिवाजीराजे ही तिथल्या सगळ्या शहाजीराजांना मुकासा म्हणून मिळालेला जो मुलूक होता. मग त्यात काय काय येतं, पुणे परांगा येतं, काही शिरवळचा काही भाग येतो, काही वाईचा काही भाग येतो सीमा भाग, काही जुन्नरचा काही सीमा भाग येतो, इंदापूर, सुपा, हे असा परांगा म्हणजे शहाजीराजांना मिळालेला होता. आणि त्याचा पोटमुकासा म्हणजे ते कोण सांभाळायचं तर ते दादोजी कोंडदेव सांभाळायचे. शिवाजीराजे बालपणी, म्हणजे शिवाजीराजे लहान असताना ते दादोजी कोंडदेव सांभाळायचे. आणि त्यानंतर खेडेबाऱ्यामध्ये महाराज आले. आणि खेडेबाऱ्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की रायरेश्वराला महाराजांनी शपथ घेतली, खेडेबाऱ्यांमध्ये इथल्या सवंगड्यांनी महाराजांनी इथल्या सवंगड्यांना एकत्रित केलं. आणि हाच तो सह्याद्री आहे, की हीच ती जागा आहे, हेच तर सगळं परिसर आहे की जिथं या सगळ्या गोष्टी महाराजांनी उभ्या केल्या. मला फक्त एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की हे सगळं चालू असताना, म्हणजे शिवाजी महाराज इथल्या लोकांना एकत्रित करतात, किंवा दादोजी कोंडदेव, मासाहेब जिजाऊ न्यायनिवाडा करायला लागलेत, किंवा पुणे परांग्यात काही छोट्या मोठ्या गोष्टी होतात, तर सुभान मंगलगडाला मियाँ अहमद नावाचा एक किल्लेदार होता आदिलशाहीचा, तर त्याच्यापर्यंत या गोष्टी पडायच्या. आणि शिवकालातले काही संदर्भ आहेत, पत्र आहेत, की तो आदिलशहाला या गोष्टी, मोहम्मद आदिलशहा तेव्हा होता, तर त्याला त्या
गोष्टी कळवल्या जायच्या आणि महाराजांवर हसण्यात यायचं की बा हा लहान मुलगा म्हणजे शहाजीराजांचा मुलगा सरदाराचं पोरगं इथल्या बारक्या पोरांना एकत्रित करून काहीतरी करतंय आणि हे सगळ्या गोष्टी चेष्टा व्हायची किंवा त्याला निग्लेक्ट केलं जायचं की काहीच करणार आहेत किंवा काहीच होऊ शकतं. तर अशा चर्चा असायच्या आणि त्या चर्चा असतंच ह्या गोष्टी होत असताना महाराजांनी स्वराज्याची शपथ रायरेश्वराला घेतली. रायरेश्वराला आज आपण इथं आहेत. बघायला गेलं तर रायरेश्वराचा एक संदर्भ आढळतो, काही संदर्भ आढळतात की शकावल्या वगैरे काय आढळतात की ज्याच्यात रायरेश्वराच्या शपथीचा संदर्भ आहे. पण भरपूर अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की रायरेश्वराला शपथ झाली नसू शकते किंवा असं काही आहे. तर यावर अभ्यास करण्यासारखा हा मुद्दा आहे. जर जेवढे शिवप्रेमी आहेत त्यांनी याच्यावर अभ्यास करू शकतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि इथनं आपण जातो आहे आता तोरण्याला. ह्याच्यानंतर तोरणा म्हणजे महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ, महाराजांनी घेतलेला पहिला गड म्हणजेच तोरणा म्हणजेच प्रचंडगड. तर आता आपण तोरण्यावर जाऊयात. रायरेश्वराचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. कुठेतरी आयुष्यात वाटलं होतं, म्हणजे माझा अजूनही भरोसा आहे, मला ना रायगडला जायचं होतं, पण त्या रायगडाला जाण्यासाठी वारी करायची आहे आणि ही वारी मी करणार आहे. आज पहिली पायरी आहे त्याची. त्याचा शेवट रायगडी होईल आणि महाराजांना रायगडी मी भेटणार एवढीच मनात आस आहे. आजचा दिवस म्हणजे आजचा पहिला गड रायरेश्वर, ही पहिली पायरी तर पूर्ण झालेली आहे. आता इथनं आम्ही तोरण्याला निघणार आहेत.